हॅलो, थंबनेलप्रमाणे आज आपण बनवणार मटर पनीर म्हणजे वाटाणे आणि पनीरची भाजी. हे आपले फ्रोझन केलेले वाटाणे, पनीर, 2 कांदे, एक 10-12 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर 2 मिरच्या, कढीपत्ता, 2 टॅमॅटो घेतलेत आपण इथे आणि एक 10-12 काजूसुद्धा घेतले आहे, कढीपत्ता, गरम मसाले जे काही घरात अवेलेबल असतील इथे मी घेतले, धने मसाले, फिश मसाला घेतला थोडासा, त्याचबरोबर लाल तिखट आणि हळद आणि घरगुती आपला रोजचा मसाला. गरम मसाल्यामध्ये इथे मी घेतलेले आहेत तेजपत्ता, मोठी इलायची, 2 छोट्या इलायची, काळी मिरी, लवंग 2 आणि दालचिनी आणि फोडणीसाठी थोडंसं जिरं. चला मग सुरुवात करून घेऊया. सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल घालून थोडंसं आपले जे पनीर आहे ते आपण शॅलो फ्राय करून घेऊया. ऑप्शनल आहे, ज्याला शॅलो फ्राय करायचं आहे ते करू शकतात किंवा स्किप करू शकतात. हे जे माझे पनीर आहे ते मी स्वच्छ गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत आणि आपल्या आवडीप्रमाणे ते साईज कट करून घेतलेले आहेत. रेस्टॉरंटमध्ये बनवतात त्याप्रमाणे ही मस्तपैकी झणझणीत सोपी पद्धत आहे मटर पनीरची. नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना आवडेल. मग आपण छानसे शॅलो फ्राय करून घेतल्यानंतर सेम कढईमध्येच, जास्त भांडी काढायची नाही येते आपल्याला, स्पॉन्सर कोणी नाही आहे. मग चला कांदा आपला वाटपाचा आपण ते रेडी करून घेऊया. तो मगाचा एक उभा कांदा चिरून घेतला आहे, 2 मिरच्या टाकल्या आहेत, लसणाच्या पाकळ्या, इथे 10-12 काजूसुद्धा घेतलेला आहे. काजू टाकल्यानंतर पेस्ट खूप छान अप्रतिम सुंदर होते. मग तेही आपण आज ह्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. ऑप्शनल आहे, काजू नसतील तर तुम्ही स्किप करू शकता. आता त्याचप्रमाणे आपले टॅमॅटोसुद्धा आपण इथे घेऊया. आपले गरम मसाले जे आहे, जे मी तुम्हाला सांगितलं, मोठी इलायची, छोटी इलायची, दालचिनी, काळी मिरी आणि लवंग. तुम्हाला आणखीन कुठले खडे मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकतात. भाजून घेतलं आहे छानसं मी. आता मी वाटप काढते. ह्या वाटपामध्ये मी अद्रक घेतलं आहे अर्धा इंच, त्याचबरोबर कढीपत्ता आणि कोथिंबीरसुद्धा. आता सेम भांड्यामध्ये 1 चम्मच तेल आणि थोडंसं बटर घेतलेलं आहे. बटरसुद्धा ऑप्शनल आहे. त्यात जिरं टाकून, तेजपत्ता टाकून आणि कांदा टाकून आपण छानशी फोडणी रेडी केली आहे. कांदा आपला छानसा लालसर भाजून झाल्यानंतर आपले जे मसाले आहेत घरगुती ते आपण ह्यामध्ये ॲड करूया. परत सांगते मी इथे काय काय घेतलेलं आहे. घरगुती आपला रोजचा मसाला, एव्हरेस्टचा लाल तिखट कलरसाठी, थोडीशी हाफ हळद आणि धने पावडर. आपलं जे वाटप आहे तेही आपण ॲड करून घेऊया. मी कधीही प्रॉपर प्रमाण सांगत नाही, 1 चम्मच, अर्धा चम्मच, प्रत्येकाच्या टेस्टप्रमाणे आपण आपले मसाले वापरतो, तर सेम तसंच आहे. हे 2 मिनटं मी इथे वाफवून घेते आहे, जेणेकरून ह्याचं तेल सुटेल. आपला मसाला छानसा भाजून झालेला आहे. आता यात मी थोडंसं पाणी ॲड करते. तुम्हाला भाजी किती लिक्विडी म्हणजे किती त्याचं रस्सा ठेवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये पाणी ॲड करू शकता. मी थोडंसं पाणी ॲड करून एक थोडीशी उकळ काढणार आहे त्याला. खूप छान अरोमा येतो आहे मसाल्याचाच. आता ह्यामध्ये आपले जे वाटाणे आहेत ते आपण इथे ॲड करून घेऊया. यात तुम्ही बटाटासुद्धा ॲड केला तरीही चालेल. कदाचित मला यात पाणी ॲड करावं लागेल. कलर मला थोडासा फेंट वाटतो आहे म्हणून मी एव्हरेस्टचा लाल तिखट थोडासा हाफ चम्मच ॲड करते आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणीसुद्धा ॲड केलं आहे. थोडंसं मी परत त्याला एक बॉईल करू देते म्हणजे आपले वाटाणेसुद्धा शिजून होतील. आणि हे आपले क्यूब्स जे रेडी आहेत शॅलो फ्राय ते आपण यात ॲड करून घेऊया. ऑलमोस्ट भाजी सगळी रेडी झालेली आहे. आपण याला थोडा वेळ अजून थोडंसं वाफवून घेऊया. कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कुठल्याही भाजीत ॲड केल्यानंतर खूप छान अरोमा येतो त्याला. एक खूप छान त्याची लेवल आहे ना, जी टेस्ट आहे त्याची लेवल एक वेगळ्याच प्रकारची एनहान्स होते. पाहत आहे छानसा कटसुद्धा आला होता माझ्या भाजीला आणि ऑलमोस्ट आपली भाजी रेडी आहे. नक्की तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज नक्की लाईक करा. मित्रमैत्रिणींना शेअर करून वाटत असेल तर नक्की शेअर करा आणि सपोर्ट म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.